राज्याच्या वेशीपर्यंत पोहोचलं, त्यांच्या घरी सुखरूप जाण्याची व्यवस्था केली होती. मला म्हणतात हिंदुत्व. हे नुसतं पक्ष फोडतायत. हे पक्ष फोडेपणा म्हणजे काही हिंदुत्व नाहीये. ती तुमची नालायकपणा सिद्ध करणारी वृत्ती आहे. तुम्ही आजपर्यंत काहीच केलं नाही. आज सुद्धा माझं आव्हान आहे त्यांना की लोकसभेबरोबर महापालिकेची निवडणूक घ्या, विधानसभेची पण निवडणूक घ्या. म्हणजे हे जे काय आमच्या राज्यामध्ये एक वादळ आणि मशाल पेटलेली आहे, एकदाच काय तो तुमचा खात्मा करून टाकतो आम्ही. पुन्हा पुन्हा आम्हालाही त्रास नाही आणि तुम्हालाही त्रास नाही. म्हणजे एकदा एका दिवशी वन नेशन वन इलेक्शन, ठीक आहे, लोकसभा घ्या, विधानसभा घ्या, महापालिका घ्या, म्हणजे माझ्या मतदारांना जास्त त्रास होणार नाही. तुम्हाला सुद्धा म्हणजे भाजपला सुद्धा सारख्या सारख्या त्या राजकीय मरणे यातना नको. अरे ही निवडणूक हरलो, ती एकदाच काय तो तुमचा फडशा पाडून टाकतो. पण 2 वर्ष झाल्यानंतर सुद्धा महापालिका निवडणूक घेण्याची यांची हिंमत. अरे हिंमत नाही ते सोडून द्या, पण आपल्यावरती जे काय आरोप करतात, भ्रष्टाचार भ्रष्टाचार, गेले 1.5-2 वर्ष प्रशासक नेमून त्याच्या माध्यमातून भ्रष्टाचार करतात. एक 2-4 दिवसापूर्वी मला वाटतं मिड डे वर्तमानपत्रामध्ये त्याच्याबद्दल बातमी आलेली आहे. 1.5-2 वर्षात जवळपास 1 लाख कोटींची मंजुरी यांनी दिलेली. 1 लाख कोटी कामं, 1 लाख कोटींची. तर तुम्ही विचार करा, हा तुमच्या आपल्या हक्काचा पैसा आहे. त्यावेळेला 2012 साली मला वाटतं सुनील तुम्ही महापौर होता. काय महापालिकेची परिस्थिती होती, काय होतं तिजोरीमध्ये? 640 कोटींनी महापालिका तोट्यामध्ये होती. आणि तुम्हाला अभिमान वाटेल, सुनील प्रभू महापौर होते, त्याच्यानंतर सलग आपले महापौर, सलग तुम्ही सगळ्यांनी आणि संपूर्ण मुंबईकरांनी मुंबई महापालिका ही शिवसेनेच्या ताब्यात दिली. आणि मला अभिमान आहे की 640 कोटीच्या तुटीमधली महापालिका आपण जवळपास 90,000 कोटीच्या प्लसमध्ये आणून टाकू. आणि आता तुम्ही विचार करा, आपण 90,000 कोटी पर्यंत नेली ही, कारण त्याच्यामध्ये प्रॉव्हिडंट फंड असतो, कंत्राटदारांची काही ठेवी असतात, भविष्य निर्वाह निधी असतो, पगार असतो. या सगळ्या गोष्टी आपण त्याच्यात केल्या. आणि अगदी समुद्री महामार्ग सुद्धा जो आहे, कोस्टल रोड, हे आपल्या शिवसेनेचं स्वप्न आपण पुरं करतोय. ते महापालिकेने केले. एक सुद्धा त्या इंडियाने काही त्याच्यात केलेलं नाही. देवेंद्रने तर सोडूनच द्या. आणि प्रधानमंत्रींचा त्याच्याशी दुरान्वयाने संबंध आहे. आता तो सुद्धा 2 दिवसानंतर उद्घाटन करतात, अर्धा मुर्दा, अर्धवट. ही लोक अर्धवटच आहे, त्याच्यामुळे अर्धवटच कामाची उद्घाटन करतात. लोकच अर्धवट आहेत. ते अर्धवट लोक अर्धवटच काम करणार, पण क्रेडिट घ्यायला, श्रेय तो अजूनही पूर्ण झालेला नाही. एक मार्ग का उघडणार? कशाला घाई करताय? आम्ही काय करतो आहोत? कोस्टल रोड हे शिवसेनेचं स्वप्न, शिवसेनेने करोना काळात सुद्धा काम करून दाखवलं, म्हणून घाई गडबडीत तुम्ही ते काम करतात. असंच काम करताना समृद्धी महामार्ग जो हिंदू हृदय सम्राटांच्या नावाने केले, त्याच्यावरती भगदाट पडलेले आहे. मोदींच्या हस्ते त्याचं लोकार्पण केलं होतं. आणि वर्षाच्या आत खड्डा, हे मोदी गॅरंटी आहे. तुमच्या आयुष्याच्या पायवाट्यावरती खड्डे पडणं, हे मोदी गॅरंटी. आणि तो पलीकडचा तिथला अंधेरीचा गोखले पूल जाऊन बघा, तो जुळतच नाही. एक बाजू वर, एक बाजू खाली. मला खरोखर लाज वाटते. हेच प्रशासक तेव्हा आपले कमिशनर होते, चहल, आणि करोना काळामध्ये उत्तम काम केलं होतं. त्यांची पाठ तेव्हा मी थोपटली होती. जागतिक पातळीवरती त्यांचं कौतुक झालं, मुंबई मॉडेलचं, मुंबईकरांचं कौतुक झालं. आणि तेच प्रशासक म्हणून त्यांच्या भ्रष्टाचाराला साथ देत आहेत. टेंडर मागून टेंडर काढले जात आहेत. आपण आरोप केले का रद्द होत आहेत, पुन्हा टेंडर काढतायत. ही सगळी लुटालूट ही चालली असताना त्याच्या विरुद्ध उभं राहायचं का लुटारांच्या टोळीमध्ये सामील व्हायचं? तुम्ही सांगा मला, काय करायचं? लुटारूंच्या टोळीत सामील व्हायचं? महाराष्ट्र द्वेष्ट्यांच्या गर्दीमध्ये सामील व्हायचं? आणि कोणासाठी, कशासाठी, कशासाठी व्हायचं? आणि किमान भाजपला तर त्याची किंमत नाही, कारण भाजप हा पक्ष हा कुठल्याही लढ्यामध्ये नव्हता. स्वातंत्र्य लढ्यातही नव्हता, संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये सुद्धा नव्हता, कुठेच नव्हता. हा मराठवाडा मुक्ती संग्रामात होता. त्यांना फक्त ओरपायची सवय लागली, ओरपायची. कुठे मी काल पण बोललो ना, कुठे लग्नाचा मंडप दिसला का घुसायचं. आणि घुसल्यानंतर काय होतं, अनेकदा असं होतं पंक्तीमध्ये, तुम्हाला माहिती आहे की कोणी असं अचानक घुसला अनाहूत, तर मुलीकडच्यानं वाटतं मुलाकडचं आहे, मुलाकडच्यानं वाटतं मुलीकडचं आहे. हे जेवतात मस्त श्रीखंड, पुरी वगैरे, बासुंदी, पोळ्या खाल्ल्या, बरे 25-25 पुरणपोळ्या हाणल्या.
पुरणपोळ्या वगैरे हाणायच्या, एकर द्यायचा आणि नवरा बायको भांडण लावून दुसऱ्या पंक्तीमध्ये जेवायला जायचं. ही भाजपची वृत्ती. हे असे नालायक लोक आहेत. त्याच्यामुळे आपल्या सोबत राहिले. आता ज्या शिवसेनेने त्यांना कठीण काळामध्ये खांद्यावर घेतलं होतं, ती शिवसेना संपवायला निघाले. आपलं नाव चोरलं, चिन्ह चोरलं. ठीक आहे, तुम्ही चोर बाजार मांडलाय. पण या चोर बाजाराचा निकाल आम्ही या निवडणुकीत लावणार आहोत. आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांना पण सांगतोय, सगळ्यांनाच सांगतोय की भ्रष्टाचारामध्ये तुम्ही सामील होऊ नका. हा मुंबईकरांच्या कष्टाचा घामाचा पैसा आहे. जर तुम्ही दरोडेखोरांच्या टोळीमध्ये सामील झालात तर उद्या आमचं सरकार आल्यानंतर आम्ही या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करून, जर यातला कोणी अधिकारी जरी असेल किंवा कॉन्ट्रॅक्टर असेल, पण कॉन्ट्रॅक्टर कसे करतात, सगळे मिळून ते टेंडर भरतात. कोणी हाय द्यायचं, कोणी लो द्यायचं आणि ते सिंडिकेट करून भरतात. पण ही सगळी पोलखोल करून तो कोणी त्याच्यात गुन्हेगार असेल त्याला तापाचे फटके शिक्षेच्या रूपाने दिल्याशिवाय राहणार नाही. आज लिहून ठेवा तुम्ही. आणि आता तूर्त पहिली लोकसभा निवडणूक येते. पुन्हा मी प्रचाराला येणार नाही, येण्याची गरज आहे. पण उमेदवार कोण आहे तुमचा? कुठे? अच्छा, आहे ना, इकडे ना पुढे. त्याच्या विजयाची जबाबदारी तुमच्या खांद्यावर देतोय. पेलणार आहे. आणि मला नुसता अमोल कीर्तीकर विजयी झाले असं नकोय. अमोल कीर्तीकर विरोधकांचा डिपॉझिट जप्त करून विजयी झाले, ही मला हेडलाईन पाहिजे. बस.